सोशल मीडियावर सध्या मेलोडी नाही तर कांद्याची चर्चा रंगली आहे. केंद्र सरकारचं कांदा प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी नाशिकच्या बागलाणमधील शेतकरी आणि व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी एक अनोखं आंदोलन केलंय. त्यांनी थेट कांद्यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचं हुबेहूब चित्र रेखाटलंय. पंतप्रधानांनी मेलोनी यांना मेलोडी चॉकलेट देण्याऐवजी जर कांदा भेट दिला असता तर आज देशातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं भलं झालं असतं, अशी उपरोधिक भावना या चित्रातून मांडण्यात आली आहे. सध्या हे चित्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतंय. कांदा उत्पादक शेतकरी काय म्हणतात यावर ऐकूयात त्यांच्याच प्रतिक्रिया. भारत हा कृषी प्रधान देश म्हणून संबोधला जातो आणि आपल्या या कृषी प्रधान देशाचे पंतप्रधान परदेशात जाऊन चॉकलेटचे ॲडव्हर्टायझिंग करत आहेत. चॉकलेट्स. आज शेतकऱ्याचा शेतमाल हा रस्त्यावर फेकायची वेळ आली आहे. त्याला बाजारभाव मिळत नाही. मान्सून तोंडावर आलेला आहे. पूर्व मशागतीसाठी ट्रॅक्टरला डिझेल मिळत नाही. अशी परिस्थिती असताना आपले पंतप्रधान हे परदेशात जाऊन इटलीच्या पंतप्रधान यांना मेलोडी चॉकलेट दिलं. मेलोडी. माझी विनंती आहे पंतप्रधान साहेब यांना की आपण कृषीप्रधान भारत देशाचे पंतप्रधान आहात. परदेशात जाऊन आपण कृषी मालाची ॲड करावी, जेणेकरून जास्तीत जास्त कृषी माल हा परदेशात कसा जाईल आणि आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा हा कसा मजबूत होईल याच्यावर सुद्धा लक्ष देणं हे गरजेचं आहे. आणि हे लक्ष वेधलं जावं यासाठी मी माननीय पंतप्रधान मोदी साहेब आणि मेलोनी इटलीच्या पंतप्रधान यांचं चित्र मी कांद्यावर रेखाटलेलं आहे. माझा उद्देश एकच आहे, कृषी प्रधान देशाचे पंतप्रधान यांना एकच सांगणं आहे की कृषीचा माल हा कसा जास्तीत जास्त परदेशात जाईल आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, एवढंच या मागचा हा माझा हेतू आहे. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.